काय नाही, या सरकारनं तर काहीच केलं नाही. शेतकऱ्यासाठी जाणून बुजून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचाच प्रयत्न केलेला आहे. जो विकासासाठी चाललेलं हे राजकारण आहे. लोक विकासासाठी कधीच ह्या देशामध्ये आजवर राजकारण झालं नाही. शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलं आहे. ना दुधाला भाव आहे, ना शेतकऱ्याच्या कोणत्या मालाला भाव आहे. शेतकरी आता सध्या भीषण अडचणीत असून ना त्याला कर्ज मिळालेलं आहे, ना दुष्काळ निधी मिळालेली आहे. सध्या सरकारने शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही. विरोधक असू द्या अथवा सत्ताधारी यांना जनतेचा प्रॉपर विकास करायचा नाही. राज्यकर्त्यांनी स्वतःमध्ये आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील यांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. जनतेचा विकास झाला पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध पक्ष हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सभा बैठका मेळावा हे घेत आहेत. परंतु मतदारांच्या मनात काय चाललं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही मतदार आहेत. काय सांगाल, आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारच्या ध्येय धोरणाबद्दल काय सांगाल? काय नाही, या सरकारनं तर काहीच केलं नाही. शेतकऱ्यासाठी जाणून बुजून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचाच प्रयत्न केलेला आहे. 2024च्या उन्हाळ्यात भीषण असं दुष्काळ असताना शासनानं कोणची बी अशी एक बी योजना शेतकऱ्यासाठी म्हणा, दुष्काळ निधी म्हणा, लाईट बिल माफ म्हणा, शेतीचं कर्ज माफ म्हणा, अशी कोणत्याच गोष्टी कोणचीच तरतूद केलेली नाही. शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलं आहे. ना दुधाला भाव आहे, ना शेतकऱ्याच्या कोणत्या मालाला भाव आहे. मग या सरकार पूर्णपणे अपयश ठरलेलं आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत तर हा सरकार पूर्णपणे अपयश ठरलेला आहे. मग हे सरकारनं योग्य ते पाऊल उचलून शेतकऱ्यासाठी योग्य ती कारवाई केली असती तर या सरकारच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभं राहिलो असतो. पण आता काय, कोणत्याच राजकीय पक्षाच्यामुळं, कोणत्या बी राजकीय विश्लेषण म्हणा, फक्त आश्वासन हेच शेतकऱ्यासाठी देऊन जातात. पण शेतकऱ्याच्या मागे कृती ठामपणे कोणीच उभारू शकत नाही. शेतकरी आता सध्या भीषण अडचणीत असून ना त्याला कर्ज मिळालेलं आहे, ना दुष्काळ निधी मिळालेला आहे, ना कोणता आता भाव नाही. शेतकरी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं भरपूर प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पेरलेलं पीक, जे लावलेलं पीक, तीसुद्धा व्यवस्थित आले नाही. त्यातूनही शेतकऱ्याचं नुकसानच झालेलं आहे. अशी कोणचीच भरीव अशी रक्कम शेतकऱ्याला मिळाल्यानं मदत मिळाली नाही. त्यामुळं काय या मोहोळ मतदारसंघात काय शेतकऱ्याविषयी प्रचंड अशी नाराजगी आहे सरकारकडून. आपण जर पाहिलं तर PM किसान योजनेचे 2,000 मिळतात, मला मिळतात का तुम्हाला? हां, PM किसान योजना ही मला वाटतं 2019पासून चालू आहे. ती कंटिन्यू मिळते 4 महिन्याला 2,000. पण ही तुटपुंजी जी रक्कम आहे ती शेतकऱ्यासाठी 2,000 रुपयेमध्ये आता शेतकऱ्याचं काय होतं आहे? हां, शेतकऱ्यासाठी ती मोबाईल खर्च बी निघत नाही 2,000 रुपये. मग 4 महिन्यातलं रिचार्ज मारायचं म्हणलं तरी बी. मग ती शेतात जी काय करायची ती तर गोष्ट वेगळीच. फक्त शेतकऱ्यासाठी काय सवलती आहेत, काय योजना आहे, काय हवामान सांगतं, ही मोबाईलमध्ये रिचार्ज मारण्यासाठी 2,000 पुरत नाहीत. दुसरं काय. आता आपल्या घरच्यांसाठी लाडकी बहीण योजना सुद्धा सरकारनं आली, त्याचे पैसे मिळाले नाही, त्याचे पैसे 2 हप्ते मिळालेत आता सध्या महिलांना. पण काय ते हप्ते मिळून तर काय फायदा आहे. सरकारने ह्या बाजूनं जरी महिलासाठी 1,500 रुपयाची महिना तरतूद केली असली तरी बी आज भरमसाठ किराणा दुकानाचं म्हणा, इतर खाद्यपदार्थाचं म्हणा, इतर जे संसार उपयोगी लागणारे वस्तूचे भाव वाढलेले आहेत ना. त्यामुळे 2,000 1,500 जे मिळते त्यापेक्षा अधिक 1,000 रुपये जास्त हा सरकार आपल्याकडनं सर्वसामान्याकडनं वसूल करत आहे. आता आपण स्थानिक प्रश्नाकडे येऊ. स्थानिक आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? काय कामं झालेत? स्थानिक आमदारचं आहे थोडंफार काम कुठं कुठं झालेलं असं नाही, असं केलेलं आहे त्यांनी थोडंफार कुठं तर आमदार साहेबांनी. पण तसं भरीव अशी कोणची अशी तरतूद नाही. मागच्या मला वाटतं 2-3 वर्षाच्या मागे जी पीक विमा जी होतं ना, ती नुकसान भरपाई अतिवृष्टी निधी पूर्ण जिल्ह्यातल्या पूर्ण तालुक्याला भेटलं होतं, पण मोहोळ तालुक्याला भेटलं नव्हतं. मग त्यावेळेस आमदार साहेबांना काय तर करून बाबा जिल्ह्यात पूर्ण मतदारसंघात पूर्ण जिल्ह्यात भेटलेलं, पण मोहोळ तालुक्यात अतिवृष्टी कमी असं दाखवून मोहोळ तालुका त्यापासून वगळण्यात आलेलं होतं. मग त्यावेळेस आमदार साहेबांना म्हणा, तर काही नेत्यानं म्हणा पुढाकार घेऊन पूर्ण जिल्ह्याला ती रक्कम मिळते, पण आपल्या तालुक्याला मिळत नाही, आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला मिळत नाही. ह्याबद्दल काय तर थोडी तडजोड, काय तर धडपड करायला पाहिजे. तशी धडपड झालेली नव्हती. तरी पण आमदार साहेबांना नाही असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी थोडी विकासकाम झालेली आहेत, पण ते असं तसं होतच असते. प्रत्यक्ष तेवढे तर कामं होतच असते. आपल्यासोबत आणखीन काय शेतकरी आहेत? काय सांगाल तुम्ही सरकारच्या या ध्येय धोरणाबद्दल? सध्या सरकारने शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही. ह्या वर्षी जी अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यासाठी काहीच भरीव असे मदत केलेली नाही. त्यामुळे सगळं शेतकरी आता कोलमडलेला आहे.
आता जे सरकारने जी योजना आणली आता लाडकी बहीण त्याबद्दल काय? आता लाडकी बहीण ह्याने एका बहिणीसाठी 1,500 रुपये दिले. पण आता बघा सध्याला तेलाचे भाव वाढले आहेत, सगळ्या धान्याचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे इकडे देणे आणि इकडे वसूल करणे हे सरकारचे नाही आहे, ध्येय धोरण आहे. दुसरं काय आहे? स्थानिक आमदाराच्या कामाबद्दल काय सर? स्थानिक आमदाराचे काम आहे, चांगलं आहे, काम केलेत त्याने, नाही म्हणून नाही. आणि आमच्यासाठी बी त्याने काम केलेले आहेत. आता या भागातल्या लोकांच्या गैरसोयी किंवा सोयीबद्दल काय सर? तसं तर हे जे तहसीलदार कार्यालय आहे ते कामती कुरुल यांना व्हायला पाहिजे होतं, कारण इकडल्या लोकांसाठी सोयीस्कर होत होतं. पण ते तसं झालेलं नाही आहे. आणि पहिल्यापासून जे मोहोळ आहे इथल्या लोकांना मोहोळात जावं लागतं आहे. जर इथं राहिलं असतं कामती कुरुला तर जवळ होत होतं, सोयीस्कर होत होतं. म्हणजे त्यावेळेमुळं शेतकऱ्यांचा वेळ जात नव्हता आणि पैसा बी खर्च जास्त होत नव्हता. काय सांगाल आपण सरकारच्या ध्येय धोरणाबद्दल? मुळात सरकारचे ध्येय धोरणे आहेत ते सर्वसामान्याच्या हिताचे नाहीत किंवा शेतकऱ्याच्या अथवा रोजगाराच्या बाबतीत कोणत्याही कारणास्तव किंवा कोणत्याही गोष्टीबाबत सरकार हे सक्षम नाही. विरोधक असू द्या अथवा सत्ताधारी यांना जनतेचा प्रॉपर विकास करायचा नाही. जनतेचा विकास झाला पाहिजे. राज्यकर्त्याने स्वतःमध्ये आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील यांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे की आपल्याला ह्या जगामध्ये येऊन काहीच घेऊन जायचं नाही. तुम्ही कितीही प्रॉपर्ट्या कमवा, तुम्हाला जाताना घेऊन जायचं नाही. मरते वेळेस तुम्ही एकटंच जाणार आहे. ह्याचा विचार भान डोक्यात ठेवून राज्यकर्त्यांनी, आमदार, मंत्र्यांनी स्वतःहून स्वतःत बदल केला पाहिजे की आपल्याला प्रॉपर लोकांचा विकास करायचा आहे, आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, तालुक्याचा करायचा आहे, राज्याचा करायचा आहे, देशाचा करायचा आहे. आणि जगाची महासत्ता भारत कसा बनेल याचा विचार ह्या लोकांनी केला पाहिजे. मग ते राजपत्रित अधिकारी असतील, राज्यकर्ते असतील, मंत्री असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, ह्या सर्वांनी हा विचार त्यांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. ज्यावेळेस ह्या मंत्री लोकांनी स्वतःत बदल करतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचा आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा विकास होईल आणि त्याच नंतर आपला देश सुजलाम सुफलाम होईल. आपण जर आता संपत्तीचा विषय काढला तर एकीकडे मंत्र्यांची संपत्तीत वाढ होताना दिसते, परंतु सर्वसामान्यांच्या जी काय त्यांची अवस्था आहे, परिस्थिती आहे त्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. मुळात विषय असा आहे की राज्यकर्त्यांनी ज्याला ज्याला पदं भोगली, ज्यांनी ज्यांनी भोगली, आजी माझी सगळे जे कोणी असतील ते आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, ह्या लोकांकडे 100 वर्ष प्रॉपर्टी जाळली तर जळायची नाही इतकी प्रॉपर्टी ह्या लोकांनी कमवून ठेवली आहे. आणि ह्यांना पिढ्यानपिढ्या राज्य करायचे असे. ज्याप्रमाणे ब्रिटिश ह्या भारतात नालायकगिरी करून गेले त्याचपेक्षा अधिक नालायकगिरी हे राज्यकर्ते करत आहेत. ब्रिटिशापेक्षा अधिक जास्त गुलामगिरी सोसायची वेळ आज सर्वसामान्य जनतेवरती आली आहे. ह्या राज्यकर्त्यांना कुठेतरी थांबवण्यासाठी सजग लोकांनी राजकारणात उतरलं पाहिजे, जेणेकरून स्वतःचा स्वार्थ न पाहता इतरांचं कल्याण करणारा नेता तयार झाला पाहिजे. त्या नेत्याला कळलं पाहिजे की बाबा आपण ह्या लोकांचं देणं लागतोय की 5 वर्ष आपण त्याच्याकडून वोटिंग घेतो, मतदान घेतो. या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ह्या लोकांची काय सोयीसुविधा केली हे त्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे. आणि मृत्यूच्या अगोदर ह्या लोकांना फक्त सुचतं की बाबा आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. अहो तुम्ही मरणार आहात, इस्टेट घेऊन कुठं जाणार आहेत? मशानात घेऊन जाणार नाही मंत्री लोक किंवा अन्य कुणी बी असू द्या. ह्या लोकांनी प्रॉपर जनतेचाच विकास केला पाहिजे. सर्वसामान्य काबाड कष्ट करणारा शेतकरी असेल, गोरगरीब असेल, मजूर असेल, त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, असे सर्व प्रश्न त्यांना सोडवता आली पाहिजे. गाव खेड्यातल्या प्रत्येक गाव खेड्याचा विकास झाला पाहिजे. दळणवळण असेल, इतर कोणत्याही सुविधा ह्या सर्व झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने. त्यावेळेस आपला देश सुजलाम सुफलाम आणि मोठ्या गुणागोविंदाने व्यवस्थित राहील. माऊली, आपण या ठिकाणी अतिवृष्टीसाठी निवेदन देखील दिलं होतं, त्या निवेदनाचं काय झालं आणि मग शेतकऱ्यांचे पंचनामे वगैरे झाले का? अतिवृष्टीसाठी मी निवेदन दिले होते. त्यानंतर निवेदनाचा पाठपुरावा म्हणून अतिवृष्टीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या 15,000 शेतकऱ्यांचाच यामध्ये लाभार्थी म्हणून त्यांना लाभ मिळणार आहे. इतर शेतकऱ्यांना कोणालाही लाभ मिळणार नाही. मुळात मंडल अधिकारी असतील, मंडल कार्यालय, ज्या ठिकाणी मंडल कार्यालय अशा एकाही मंडल कार्यालयाने आजपर्यंत तलाठी, ग्रामसेवक कुणीच पंचनामे केले नाहीत किंवा कृषी विभाग आला नाही, महसूल विभाग आला नाही. मग हे पैसे कसे मिळणार आहेत? तुम्ही दुजाभाव करताय.
15,000 शेतकऱ्याला देऊन आमचे तोंड दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, परंतु प्रत्यक्ष हे इतर शेतकऱ्यांना का पैसे मिळाले नाहीत? एवढी मोठी अतिवृष्टी झाली, तुम्ही राज्यकर्ते म्हणून कधी सोलापूर जिल्ह्यात पाहायला आले नाहीत, पाहणी केली नाही, शेतकऱ्याच्या बांधावर किंवा शेतकऱ्याच्या शेतात कधी तुम्ही आले नाहीत, मग केवळ मतापुरते तुम्ही आमच्याकडे येता का? तुमच्या माध्यमातून मला विचारतं, केवळ मतापुरतं जर तुम्ही आमच्याकडे येत असाल तर येणाऱ्या विधानसभेला विरोधक आणि सत्ताधारी दोघांना बी आम्ही झोपवल्याशिवाय सोडणार नाही. आता ही स्थानिक लोकप्रतिनिधींची या भूमिका कशी राहिलेली आहे या अतिवृष्टीच्या बाबतीत किंवा या शेतकऱ्यांचे पंचनामे करा वगैरे? नाही, स्थानिक प्रतिनिधींना मुळात माहीत पाहिजे ना, ते राहतात दुसऱ्या जिल्ह्यात, प्रॉपर ह्या जिल्ह्यातले ते लोक नाहीत. आणि सोलापूर जिल्ह्याला एक अशी कीड लागलेली आहे की बाहेरून उमेदवार आणायचे, मग तो पालकमंत्री असेल, आमदार असेल, अशा कित्येक ठिकाणी माळशिरस असेल, मोहोळ असेल, अशा कितीतर मतदारसंघात बाहेरून ट्रान्सपोर्ट केलेली नेता आणून या ठिकाणी निवडून दिले जातात. त्यांना तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत काहीसुद्धा माहीत नसतं, केवळ कागदोपत्री निधी आणायचा. सत्ताधाऱ्यांनी सांगायचं मी 2700 कोटी निधी आणला, विरोधकांनी सांगायचं मी 1200 कोटी निधी आणला. मग हा निधी गेला कुठं? त्यांच्या घरी गेला का कारखानदारीत गेला? कुठे गेला कोणाला माहिती आहे? आणि जनतेला शेतकऱ्याला हा निधी माहीतसुद्धा नसतो. इतके मोठे आकडे आहेत, 2700 कोटी जोक नाही. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनचे एवढं मोठं पैसे येत नाहीत. इतक्या मोठ्या रकमा एका तालुक्याला तुम्ही सांगताय, हा विकास गेला कुठं? ह्याची खरं ईडी चौकशी झाली पाहिजे. आणि मुळात सत्ताधारी, विरोधक, आजी माजी आमदार, मंत्री, संत्री जे काय असतील ह्यांची खऱ्या अर्थाने ईडी चौकशी झाली पाहिजे. त्यावेळेस सर्वसामान्य जनतेला समजेल ह्यांच्याकडे आजवर किती कोटीची प्रॉपर्टी आहे, सुरुवातीला उमेदवारीच्या अगोदर किती प्रॉपर्टी होती, निवडून आल्यानंतर किती प्रॉपर्टी आहे, हे सगळं लक्षात येईल. आणि त्यानंतर जनता ठरवेल कोणाला कुठं ठेवायचं. आपण जे 2700 कोटीचा उल्लेख केला तो मोहोळ मतदारसंघासाठी आला होता. हा मोहोळ मतदारसंघासाठी मी एका दैनिकामध्ये ते वाचलेलं आहे की 2700 कोटी रुपयाचा निधी हा मोहोळ तालुक्यासाठी आला आणि विरोधकांनी सांगितलं की 1200 कोटी रुपये. एवढा मोठा निधी जातो कुठं? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा संशोधनाचा विषय आहे की एवढी मोठी रक्कम, तालुक्याच्या विकासाला एवढे पैसे लागत नाहीत, तरी पण एवढी मोठी रक्कम आली आणि तालुक्याच्या गावखेड्याचा एकाचा सुद्धा विकास नाही. बोटावर मोजण्या इतकी गावं जर सोडली तर कुठंच हा विकास दिसून येत नाही. आता काही इच्छुक उमेदवार देखील गावोगावी डिजिटल बोर्ड लावले तर आम्ही एवढा निधी आणला, एवढं दिलं, तेवढं दिलं. आणि सत्ताधारी आमदार देखील आता डिजिटल बोर्ड लावले तर मी इतका निधी दिला, इतका विकास केला, ही कामं केली, ती कामं केली. मग त्याबद्दल काय सांगा? मुळात मला राजकारणावरती बोलायचं नाही. हे डिजिटल, हे कागदोपत्री, हे बेडकू उड्या, हे सगळे राजकारणी हे फक्त केवळ निवडणुकीपुरतं एकामेकाच्या कोणत्याही पक्षात बेडूक उडी मारतात आणि त्यांना फक्त उमेदवारी पाहिजे असते आणि निवडून यायचा त्यांचा ध्यास असतो. ह्याच्यामागे कोणता विकास नसतो, काय नाही. विकासासाठी चाललेलं हे राजकारण आहे. लोक विकासासाठी कधीच ह्या देशामध्ये आजवर राजकारण झालं नाही. आजपर्यंत बघा तुम्ही, एखाद्याची 100 कोटीची प्रॉपर्टी असेल तर आज त्याची 500 ते 1000 कोटीची प्रॉपर्टी झाली आहे राजकीय लोकांची. मग सर्वसामान्य का मोठे झाले नाहीत? त्यांचा विकास का झाला नाही? याच्यावर विचारविनिमय केला पाहिजे. सजग नागरिकांनी, सजग मतदारांनी स्वतःहून राजकीय लोकांना कुठला नेता निवडावा ह्याचंसुद्धा त्यांना भान असलं पाहिजे. कुठल्या तर आमिषापोटी बळी जाऊन आणि कुठल्या तर पैशाच्या हमेशाच्या पोटी जाऊन आपण त्यांना मतं केली नाहीत पाहिजे. लोकशाही टिकवायची असेल तर खऱ्या अर्थाने निर्मळ मताने आणि चांगल्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. आपल्यासोबत आणखीन काही तरुण आहेत, काय सांगाल एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेविषयी, या लोकशाहीविषयी एक तरुण म्हणून? सध्याची घडी तर बघता युवा मुलांसाठी तर लई प्रॉब्लेम आहेत. बघायला गेलं तर रोजगार भेटत नाही, कुठंच रोजगार उपलब्ध होत नाही. केंद्र सरकारने जे 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देतो म्हणले होते ते अजूनपर्यंत सत्यात कुठेही उतरताना दिसत नाहीत. आज बघायला गेलं तर एखादा उद्योग टाकायसाठी जर तुम्ही कर्ज बघायला गेला कुठल्या बँकेत तरी बँकवाले सहजासहजी कर्ज कोण देत नाही. आज मोठे उद्योगपती जे आहेत ना, ते विजय मल्ल्यासारखे एवढे मोठे पैसे घेऊन पळून जातात. पण एखादे युवक एखादा शेतकरी जर कर्ज काढा गेला तर त्याला कर्ज भेटत नाही. अशी ही परिस्थिती आहे सध्याची कंडिशनमध्ये. काय किती शिक्षण वगैरे? ग्रॅज्युएशन झालेलं आहे. सध्या तरी कसं आहे, जॉबसाठी आता गावात तुम्ही गावोगाव पोहोचा, त्या गावात तुम्ही बघू शकता कमीत कमी हजारो युवा तरुण बेरोजगार बसलेले आहेत. त्यांच्या हाताला कोणतंही काम नाही, अशी कंडिशन आहे सध्या तरी. काय सांगाल काका, किती वर्षापासून मतदान करताय? 20 वर्षापासून. काय बदल तुम्हाला काय दिसतोय? बदलायचं काय नाही. आता मला काय शेतीसाठी पैसे पाहिजे होते,
लागवडीसाठी 2,000 रुपये ती आपली येते ते आले 2,000. परवा 4 आलीत. आता निवडणूक आली, पुढारी येतील, मतदान करा म्हणतील, आम्ही हे करतो ते करतो. काय वाटतं तुम्हाला, आता झाला विकास? काय म्हणतो काय नाही एवढं आता पुढारी येतील, करा चाचा मतदान, असं करतो तसं करतो. मग जायचं करायचं कोणाला तर काय करायचं मग. पण ह्या आता निवडणूक आली म्हणून येतात का असं प्रत्येक महिन्याला वगैरे येत असतात? नाही निवडणूक आल्यावर येतात. मध्ये आधी येतच नाही. येत नाही मध्ये आधी एकटे येत नाही आमदार. मध्ये आधी काका चाचा दिसत नाही. दिसत नाही. हां फक्त निवडणूक आली की चाचा किधर आहे, किती राहायचं असं दिसतं. चाचा वोट डालो, वोट झालो हा असे म्हणतात. फिर अगले 5 साल आते. हां इथं पाच झाला ते. काय सरकारच्या कामगिरीवर समाधान आहे का? हां काय नाही. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या मतदारांच्या विविध प्रतिक्रिया आहेत. या मोहोळ मतदारसंघात 2700 कोटीचा निधी आणला असल्याचं सांगितलं जातं, परंतु तो निधी कुठे आहे आणि तो विकास कुठं आहे याबाबत या सजग मतदारांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.